CBSC हनीकोम इंग्लिशचं बुक चॅप्टर 1 3 क्वेश्चन्स. यात एक राजा असतो. त्या राजाला प्रश्न पडलाय की त्याला राज्य सुरळीतपणे चालवण्यासाठी, अजून चांगलं चालवण्यासाठी या 3 प्रश्नांची उत्तरं त्याला हवी आहेत. त्यातला पहिला प्रश्न त्याच्या समोर आहे, व्हॉट इज द राईट टाइम टू बिगिन समथिंग. कोणतंही काम सुरुवात करण्यासाठी कोणती योग्य वेळ असते. विच पीपल शुड ही लिसन टू. त्याने कोणत्या लोकांचा सल्ला घेतला पाहिजे, कोणत्या लोकांचं ऐकलं बघितलं पाहिजे. व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर हिम टू डू. आणि तिसरा प्रश्न असतो की त्याला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटणारं असं कोणतं काम आहे. त्यासाठी तो राजा त्याच्या राज्यामध्ये त्याच्या दूतांना पाठवतो आणि लोकांकडनं विविध उत्तरं येतात. त्याने इनाम ठेवलेला असतो की जो या प्रश्नांची बरोबर उत्तरं देईल त्याला रक्कड पैसा देण्यात येईल. पण त्याला वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळी उत्तरं येतात, ज्याने तो सॅटिस्फाय होत नाही. जसं की पहिल्या प्रश्नाचं जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न व्हॉट इज द राईट टाइम टू बिगिन समथिंग, यासाठी त्याला बरीचशी ओपिनियन्स लोकांची येतात. त्यामध्ये काही जण म्हणतात की राजाने टाइम टेबल बनवलं पाहिजे, जे प्लेजर्स आहेत, सुख भोगण्यासाठी जे त्याच्यासाठी सोयी केलेल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करून इतर लोकांकडे बघितलं पाहिजे आणि त्या गोष्टींना वेळ दिला पाहिजे. तसंच काही जण म्हणतात की त्याने एक काउन्सिल फॉर्म केली पाहिजे. काउन्सिल फॉर्म करून लोकांचे सल्ले घेतले पाहिजे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून हे लोकांचे रिप्लायज असतात त्याला, की कोणत्या लोकांचं ऐकलं पाहिजे. तर त्याने लोकांनी म्हटलेलं असतं की काउन्सिल फॉर्म करून लोकांचे सल्ले घेतले पाहिजेत. पण काही जण म्हणतात की जर तो एखाद्या वेळेस अडचणीत सापडला आणि अचानक त्याला उत्तर हवं असलं तर तो काउन्सिलकडनं कसं काय उत्तर त्याला भेटणार अशा अचानक वेळेस. नंतर तिसरा प्रश्न असतो त्याचा की व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर हिम टू डू. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे. तर त्यासाठी लोक म्हणतात की विज्ञान ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काही जण म्हणतात डॉक्टर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काही जण म्हणतात सैन्य कौशल्य जे आहे ते सैनिकांसाठी लागणारं जे कौशल्य आहे ते त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. अशा बऱ्याचशा ओपिनियन्स त्याच्याकडे येतात. पण राजा त्याने सॅटिस्फाय होत नाही, म्हणून तो एका संन्यासाचा शोध घेतो. संन्यासी हा असा एक व्यक्ती असतो जो ज्याने संन्यास घेतलेला आहे, जो एकांतात राहतोय झोपडीमध्ये, बाकीच्या लोकांसोबत तो राहत नाहीये आणि ज्याला तत्वज्ञान माहिती असतं. तर अशा संन्याशाकडे तो जातो. त्या संन्याशाकडे जाण्यासाठी त्याला माहिती आहे की तो एक राजा म्हणून ह्या प्रश्नांची उत्तरं संन्याशाकडून नाही काढू शकत, म्हणून तो एक साधा पोशाख परिधान करतो आणि जंगलामध्ये जातो. जंगलामध्ये जाताना त्याच्या बॉडीगार्ड्सला तो साईडला ठेवतो. त्यांना सांगतो की मी संन्याशाला भेटून येत आहे आणि त्याचा घोडा सुद्धा तो तिथं लावून देतो. साध्या पोशाखात तो एका संन्याशाकडे जातो. त्या संन्याशाच्या झोपडीच्या बाहेर तो संन्याशी खोदकाम करत असतो. पावडी आणि खुरपांच्या मदतीने तो खोदकाम करत असतो. तो खोदत असताना हा बघतो राजा की तो जो संन्यासी आहे तो वीक आहे, बारीक आहे, पतला दुबला आहे. आणि म्हणून हा संन्याशी ला राजा म्हणतो की त्या फावड्याला माझ्याकडे देऊन द्या, मी ते खोदकाम करतो. संन्याशी साईडला बसतो आणि हा त्याचं खोदण्याचं काम हा हाती घेतो आणि खोदायला सुरुवात करतो. खोदकाम होतं आणि 2 खड्डे खणल्यानंतर तो त्याला विचारतो की मला 3 प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडनं अपेक्षित आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की कोणतंही काम करण्यासाठी योग्य वेळ कोणती. बरोबर. दुसरा प्रश्न असा असतो त्याला की कोणत्या लोकांना, विच पीपल शुड ही लिसन टू, कोणत्या लोकांचं त्याने ऐकलं पाहिजे. आणि तिसरा प्रश्न व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर हिम टू डू, की कोणतं काम माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. संन्याशी त्याला उत्तर देत नाही आणि पुन्हा संन्याशी खोदकामाला सुरुवात करणार असतो. हा पुन्हा त्याच्याकडनं फावडे घेतो आणि पुन्हा ते काम चालू करतो. जवळजवळ संध्याकाळ होऊन जाते. सूर्य अस्ताला येऊन गेलेला असतो आणि थकून झाल्यानंतर खड्डे खूप खणल्यानंतर हा थकलेला राजा पुन्हा साईडला बसतो आणि पुन्हा त्याला विचारायला लागतो की तो का त्याच्याकडे आलेला आहे. आणि विचारत असतानाच
एक घायल अवस्थेत, एक जखम झालेला व्यक्ती, पोटात ज्याच्या जखम झालेली आहे, रक्तबंबाळ अवस्थेत त्यांच्याकडे येताना संन्याशाला दिसतो. इथं आता फर्स्ट पार्ट संपलेला आहे त्या चॅप्टरचा. सेकंड पार्ट इथून सुरुवात होते. सेकंड पार्ट मध्ये तो व्यक्ती जसा तिथे येतो घायल अवस्थेत आणि राजाला त्याच्यावरती दया येते. संन्याशी आणि राजा त्या जखमेवरती मलमपट्टी करतात, त्याची जखम साफ करतात आणि त्याला आतमध्ये जाऊन झोपवतात, त्याची निगा राखतात, त्याला झोपवतात. आणि तेव्हा राजा सुद्धा खूप थकलेल्या अवस्थेत असतो, त्यामुळे राजा सुद्धा साईडला फ्लोअरवरती झोपतो. सकाळी राजा उठतो. आता त्याला त्या अवस्थेत तिथे लक्ष नसतं की तो अचानक उठल्या की तो काय कुठे. मग त्याला लगेच सगळं समजतं की हा बिअर्डेड माणूस म्हणजेच तिथं जो दाढीवाला व्यक्ती, ज्याला जो जखमी व्यक्ती आहे तो कोण आहे. आणि तो जखमी व्यक्ती त्याच्याकडे बघतच बसलेला असतो. तो उठलेला असतो, जागा झालेला असतो. आणि जरी राजाने त्याला ओळखलेलं नसलं तो कोण आहे, की भूतकाळात त्याच्याशी काय संबंध होता, तरी तो बिअर्डेड व्यक्ती त्याला ओळखतो आणि सांगायला लागतो की राजा, तुमच्याशी माझी जी भूतकाळात दुश्मनी होती, त्या दुश्मनीच्या कारणाने तुम्ही माझ्या भावाला मारून टाकलेलं होतं आणि माझ्याकडची जी संपत्ती होती तिला घेऊन टाकलेलं होतं, जप्त केलेलं होतं. आणि म्हणून माझा हा जो संताप, राग, बदला तुमच्याबद्दलचा होता, त्यासाठी मी तुमच्यावरती काल हल्ला करणार होतो. मला कळलेलं होतं की तुम्ही एकटे आहात, एकांतात अशा अवस्थेत तुम्ही एका संन्यासाला भेटायला आलेले आहेत, म्हणून मी झाडाझुडपांमध्ये लपून बसलो होतो. पण खूप वेळ वाट बघितल्यानंतर तुम्ही मला दिसले नाहीत, म्हणून मी झाडाच्या बाहेर निघालो, झुडपांच्या बाहेर निघालो आणि तुमच्या रक्षकांनी मला बघितलं, अंगरक्षकाने मला बघितलं, बॉडीगार्डने मला बघितलं आणि माझ्यावरती हल्ला केला. आणि हल्ल्यातून मी कसं तरी वाचत वाचत इथून पळून आलो आणि तुम्ही मला पाहिलं. अशा जखमी अवस्थेत तुम्ही माझ्यावरती उपचार केलात, माझी जखम साफ केलीत, माझी निगा राखलीत, मला झोपवलं. त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आणि हे जे तुम्ही मला वाचवलंय, हे जे मला आयुष्य भेटलंय, यामुळे मी आता कायम तुमचा ऋणी राहण्यासाठी तुमचा नोकर होण्यास तयार आहे आणि माझा तुमच्यावरचा राग हा आता संपलेला आहे. राजा हे सगळं ऐकतो. राजाला त्याच्यावरती दया येते आणि राजा त्याला म्हणतो की आता तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला एक डॉक्टर देतो आणि एक नोकर देतो आणि तुमचं ही जी अवस्था आहे ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडाल आणि त्यानंतर तुम्हाला तुमची प्रॉपर्टीही देण्यात येईल. मी तुम्हाला तसं सगळं व्यवस्थित करून देतो. आणि म्हणून त्यानंतर त्याचा जो दुश्मन आहे तो दुश्मन सुद्धा मित्राच्या रूपात प्राप्त होतो. इथपर्यंतची स्टोरी संपलेली आहे. मग आता राजा बाहेर जातो आणि संन्याशाला परत पुन्हा ते प्रश्न विचारण्यासाठी जातो. तेव्हा संन्याशी त्याला सांगतो की राजा, तुला तुझे तिघही प्रश्नांची उत्तरं कालच भेटलेली आहे. राजा चकित होतो आणि राजा त्याला विचारतो की कसं काय. तर आता हा शेवटचा जो पॅरेग्राफ आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या. तो संन्याशी त्याला म्हणतो, देअर इज ओनली वन टाइम दॅट इज इम्पॉर्टंट अँड दॅट टाइम इज नाव. राजाला तो सगळं एक्सप्लेन करतो, सगळं स्पष्टीकरण देतो की काल तुम्ही आलात, तुम्ही आल्यानंतर तुम्ही माझी अवस्था बघितली की मी विकनेस, माझ्याकडे अशा अवस्थेत तुम्हाला माझ्यावरती दया आली, तुम्ही माझं काम हाती घेतलं, माझं काम केलं. त्यानंतर तो जखमी अवस्थेतला व्यक्ती आला, त्या व्यक्तीकडे तुम्ही बघितलं, त्याचा तुम्ही उपचार केलात, त्याला झोपवलं, त्याची निगा राखलीत. त्यावेळेला योग्य जे होतं, कोणतंही काम हाती आल्यानंतर योग्य वेळ कोणती, कोणत्याही कामासाठी योग्य वेळ कोणती, तर ती वेळ असते म्हणजे आता. तुम्हाला जेव्हा तो माणूस दिसला तेव्हा त्याच्यावर उपचार करणे, याच्यासाठी तुम्ही विचार नाही केलात की या कामाला सुरुवात करण्यासाठी कोणती योग्य वेळ असेल, तुम्ही तात्काळ त्याच्यावरती उपचार करायला सुरुवात केला. तसंच माझ्या हातचं काम तुम्ही घेतलं तेव्हा तुम्ही विचार नाहीत केला. म्हणजे तुमच्याकडे ती शक्ती आहे की तुम्ही स्वतः योग्य वेळेत काम हाती घेतलं आणि ती होती सध्याची वेळ, वर्तमानाची वेळ. यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर राजाला भेटलं. दुसरं, द मोस्ट नेसेसरी पर्सन
is the person you are with at the particular moment, for no one knows what will happen in the future and whether we will meet. म्हणजे भविष्य काळात तुम्ही कोणाला भेटणार आहेत हे तुम्हाला माहिती नाहीये, त्यामुळे कोणत्या क्षणाला तुम्ही कोणासोबत आहात हे तुम्ही वर्तमानातच समजू शकतात. तुम्ही त्या क्षणाला तुम्ही कोणासोबत आहात हे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न काय होता? आपला दुसरा प्रश्न होता विच पीपल शुड ही लिसन टू. म्हणजे वर्तमानात त्या मोमेंटला तुमच्यासोबत कोणते व्यक्ती आहेत, त्यांची जबाबदारी काय आहे, तुमची जबाबदारी काय आहे, हे सगळं समजून तुम्ही त्या लोकांचं ऐकलं पाहिजे. हे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण तुम्हाला माहित नाही की भविष्यात तुम्ही कोणासोबत असाल, त्यामुळे तुम्ही आता ज्यांच्यासोबत आहात त्या लोकांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही ते काल केलेलं आहे, म्हणून काल त्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे. तिसरा प्रश्न, व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर हिम टू डू. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर संन्यासी असं देतो, द मोस्ट इम्पॉर्टंट बिझनेस इज टू डू दॅट पर्सन गुड बिकॉज वी वेअर सेंट इन टू दिस वर्ल्ड फॉर दॅट पर्पज. तुमच्या सोबत त्या क्षणी जो व्यक्ती असेल त्या व्यक्तीचं चांगलं करणे, भलं करणे हे तुमच्या हातात आहे आणि तेच तुमच्यासाठी योग्य काम आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती आहे, कारण त्यासाठीच आपण ह्या जगात आलेलो आहोत. त्या प्रश्नाचं उत्तर संन्यासी त्याला देतो, कारण त्याने केलेलंच ते असतं. योग्य वेळी योग्य काम केलेलं असतं, योग्य वेळेत केलेलं असतं, योग्य लोकांसोबत केलेलं असतं आणि त्यांचं भलं केलेलं असतं. हेच त्याच्यासाठी महत्वाचं काम असतं. या 3 प्रश्नांची उत्तरं राजाला तेथ भेटतात आणि चॅप्टरचा अंत. तर ह्या चॅप्टरमध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे. लिओ टॉल्स्टॉय यांनी ही लिहिलेली कथा आहे, जी CBSEच्या हनीकूमच्या पहिलं चॅप्टर म्हणून आहे. याचा एक अभ्यास करायचा आणि याच्यावरचे क्वेश्चन्स घ्यायचे.